गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 41 मध्ये पुन्हा तिसऱ्या पद्धतीचं एक एक्झाम्पल घेऊ. काय आहे एक्झाम्पल? 38 ऑन पेज नंबर 617. सॉल्व डेल्टा 3z बाय डेल्टा एक्स क्यूब माइनस 2 डेल्टा 3z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर डेल्टा y which is equal to 2 times e to the power 2x plus 3 times x square y. राईट हँड साइडला ज्या दोन टर्म आहे त्याच्यामधली पहिली टर्म पहिल्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये e टू द पॉवर ax प्लस by त्या फॉर्ममध्ये, आणि दुसरी जी टर्म आहे ती तिसऱ्या पद्धतीच्या हाऊ टू फाइंड आउट पर्टिक्युलर इंटेग्रलचं आहे. सोल्युशन: the given partial differential equation is delta 3z upon delta x cube minus 2 times delta 3z upon delta x square delta y which is equal to 2 times e to the power 2x plus 3 times x square y, which can be written in symbolic form as d cube minus 2 d square d dash ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 2 times e to the power 2x plus 3x square y. इथे आपण d is equal to delta by delta x आणि d dash is equal to delta by delta y याचा वापर केलेला आहे. Hence its auxiliary equation is m cube minus 2m square which is equal to 0. इथे d बरोबर m and d dash बरोबर 1 चा वापर केलेला आहे. या इक्वेशन मधून m स्क्वेअर कॉमन निघते म्हणून कॉमन काढलं आणि ब्रॅकेट मध्ये m मायनस 2 शिल्लक राहते which is equal to 0 or m is equal to m1 is equal to m2 is equal to 0 and m is equal to m3 is equal to 2. मिक्स्ड रूट्स आलेले आहेत, इक्वल भी आलेला आहे, डिफरंट भी आलेला आहे. त्यामुळे hence the complementary function is f1 of y plus x f2 of y plus f3 of y plus 2x. हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल काढू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन d चा क्यूब मायनस 2 d स्क्वेअर d डॅश इन ब्रॅकेट 2 e टू द पॉवर 2x प्लस 3x स्क्वेअर y. आता या दोन्ही टर्मला आपण 1 अपॉन डी क्यूब मायनस 2 डी स्क्वेअर डी डॅश ने मल्टिप्लाय करू. सो विच इज इक्वल टू, या 2 ला आधीच लिहिलं, 1 अपॉन डी क्यूब मायनस 2 डी स्क्वेअर डी डॅश इंटू ई टू द पॉवर 2x प्लस 3 1 अपॉन डी क्यूब टेकन आउट कॉमन इन ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 2 डी डॅश अपॉन डी ब्रॅकेट क्लोज इंटू एक्स स्क्वेअर वाय. आता इथं फॉर्म्युला यूज केला जो की पहिला फॉर्म्युला आहे विच इज इक्वल टू 2 1 अपॉन 2 चा क्यूब मायनस 2 इंटू 2 चा वर्ग इंटू 0 ई टू द पॉवर 2x. कारण a d बरोबर a बरोबर 2 आणि d डॅश बरोबर b बरोबर 0 याचा वापर केलेला आहे, प्लस 3 अपॉन d चा क्यूब इंटू डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला नेली 1 मायनस 2 डी डॅश अपॉन डी ब्रॅकेट क्लोज, त्याला पॉवर मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता बायनॉमियल एक्सपान्शननी बायनॉमियल थेरमनी आपल्याला याला एक्सपांड करायचं आहे. सो विच इज इक्वल टू 2 इंटू 1 अपॉन 8 हे 0 झालं ई टू द पॉवर 2x प्लस 3 अपॉन डी चा क्यूब इन ब्रॅकेट 1 प्लस 2 डी डॅश डी. याच्या पुढच्या टर्म लिहायची गरज नाही कारण की वेन एक्स स्क्वेअर वाय ऑपरेट ऑन दॅट टर्म इट शुड बी 0. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर 2x अपॉन 4 प्लस 3 अपॉन डी चा क्यूब इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर वाय प्लस 2 अपॉन डी. डी डॅश जर ऑपरेट झाला या एक्स स्क्वेअर वाय बरोबर एक्स स्क्वेअर वाय वर तर एक्स स्क्वेअर राहते शिल्लक, जे की आपण इथे लिहिलेला आहे विच इज इक्वल टू e raised to 2x upon 4 plus 3 upon d चा क्यूब इन ब्रॅकेट x square y plus 2 1 upon d म्हणजे इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x
x चा क्यूब अपॉन 3 which is equal to e to the power 2x divided by 4 plus 3 upon d square in bracket. आता काय करू, 1 अपॉन डी आपण काय केलेला आहे, मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणजेच आपल्याला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. म्हणजे याचं इंटिग्रेशन येते एक्स क्यूब अपॉन 3 इंटू वाय प्लस इथे जे आहे 2/3 या एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेज टू 4/4. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर 2x डिवायडेड बाय 4 प्लस 3 अपॉन डी. पुन्हा 1 अपॉन डी न मल्टिप्लाय केलं म्हणजे एक वेळा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. तर हे येईल एक्स रेज टू 4 अपॉन 4 इंटू 3 म्हणजे 12 इंटू वाय जशाला तसं प्लस एक्स रेज टू 5 अपॉन 5 एक्स रेज टू 5 अपॉन 5. इथं काय होईल, या 2 सोबत हा 4 कटेल आणि इथं 2 राहील. 3 इंटू 2 6 होईल. 6 इंटू 5 30. अशा पद्धतीनं आपल्याला ही टर्म मिळेल. आता एक वेळा शेवटचं इंटिग्रेशन, सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर 2x डिवायडेड बाय 4 प्लस या 3 न जर याला मल्टिप्लाय केलं तर इथं 4 राहते, 3 चुक 12 आणि याचं इंटिग्रेशन जर केलं तर एक्स रेज टू 5 इंटू वाय डिवायडेड बाय 5 5 इंटू 4 20 प्लस आता या 3 न जर याला मल्टिप्लाय केलं तर इथं 10 राहते, इथं एक्स टू द पॉवर इंटिग्रेशन केलं तर 6 अपॉन 6 होते, म्हणजे येते एक्स रेज टू 6 अपॉन 60. 1 अपॉन 60 टेकन आउट कॉमन फॉर बोथ द टर्म्स और टेकन आउट एलसीएम. तर काय होईल हो, लसागीला खालच्याने भागा, आलेल्या भागाकाराला वरच्याने गुणा. 60 ला जर 4 न भाग दिला तर 15 चा भाग जातो. 15 नी न्यूमरेटरला जर मल्टिप्लाय केलं तर 15 ई टू द पॉवर 2x प्लस 20 नी 60 ला भागा, 3 चा भाग जातो. 3 नी न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, 3x रेज टू 5y प्लस 60 ला 60 न जर डिवाइड केलं तर 1 चा भाग जातो, म्हणून x रेज टू 6. हे काय मिळालं हो आपल्याला, हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल. आता आपल्याला काय राहिलं मग शिल्लक, कंप्लीट सोल्युशन लिहायचं राहिलेलं आहे, ते आपण आता लिहू. Hence the complete solution is z is equal to f1y plus x into f2y plus f3 of y plus 2x plus 15 e to the power 2x plus 3x to the power 5y plus x to the power 6 whole divided by 16, where f1, f2, f3 are arbitrary functions. याच्यानंतर आपण एक्झरसाइज वर आहोत 9.11 जे की 6 से 18 पेज नंबर वर आहे. त्याचा पहिला एक्झाम्पल. आता हे काही मी सोडवणार नाही, फक्त एक्सप्लेन करणार आहे. काय आहे पहिला एक्झाम्पल, डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर मायनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर विच इज इक्वल टू x मायनस y. मित्र हो, पहिला एक्झाम्पल सोल्युशन. द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज delta 2z upon delta x square minus delta 2z upon delta y square which is equal to x minus y. This equation is written in symbolic form as d चा वर्ग minus d dash चा वर्ग ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to x minus y, where d is equal to delta by delta x and d dash is equal to delta by delta y. Hence its auxiliary equations is m square minus 1 which is equal to 0. इथं काय केलं हो आपण, d is equal to m ठेवलं, d dash is equal to 1 ठेवलं आणि म्हणून याचं जे आता रूट्स आहे ते आलं m square is equal to 1. याचाच अर्थ m is equal to plus minus 1 आणि म्हणून कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 of y minus x प्लस f2 ऑफ y प्लस x. आता याचा पर्टिक्युलर इंटेग्रल काढू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस डी डॅश चा वर्ग इंटू x मायनस y. सो विच इज इक्वल टू डी 1 अपॉन डी स्क्वेअर इंटू डिनॉमिनेटरला 1 मायनस डी डॅश अपॉन डी चा होल वर्ग
ब्रॅकेट कम्प्लीट इंटू एक्स मायनस वाय, याला न्यूमरेटरला नेऊ, विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस डी डॅश अपॉन डी त्याचा वर्ग ब्रॅकेट कम्प्लीट पॉवर -1 इंटू एक्स मायनस वाय. याला आपण बायनॉमियल थेरमच्या मदतीनं एक्सपांड करू. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस डी डॅश अपॉन डी त्याचा वर्ग मायनस डॉट डॉट डॉट. जास्त पुढच्या टर्म लिहायची गरज नाही कारण की त्या झिरोज होणार आहेत आणि म्हणून इंटू एक्स मायनस वाय. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. आता डी डॅश अपॉन डी म्हणजे त्याचा वर्ग म्हणजे डी डॅशचा वर्ग अपॉन डीचा वर्ग. नॅचरली ती झिरो येईल, त्याच्यामुळे पुढची टर्म आपण ती सुद्धा लिहायची गरज नाही. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. मग 1 अपॉन डी म्हणजे इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस एक्स वाय. पुन्हा एक वेळा इंटेग्रेशन विच इज इक्वल टू एक्स क्यूब डिवायडेड बाय 6 मायनस एक्स स्क्वेअर वाय डिवायडेड बाय 2. हे मिळालं मित्र हो आपल्याला काय, पर्टिक्युलर इंटेग्रल. Hence the complete solution of the given equation is z is equal to f1 of y minus x plus f2 of y plus x cube divided by 6 minus x square y divided by 2, where f1 f2 are arbitrary functions. तर हा एक नंबरचा प्रॉब्लेम झाला मित्र हो. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ. दुसरा एक्झाम्पल काय आहे, डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस 3 डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय प्लस 2 डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू 12xy. द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज, हे लिहून टाकायचं, विच कॅन बी रिटन इन सिम्बॉलिक फॉर्म ॲज डी स्क्वेअर प्लस 3dd डॅश प्लस 2d डॅशचा वर्ग ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 12xy. इथं काय केलं हो आपण, वेअर डी इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा एक्स अँड डी डॅश इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा वाय. त्याच्यानंतर इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m चा वर्ग प्लस 3m प्लस 2 विच इज इक्वल टू 0. इथं काय केलं, d इज इक्वल टू m, डी डॅश इज इक्वल टू 1. त्याचे फॅक्टर जर पाडले आपण तर m प्लस 1 m प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू -1, m is equal to m2 is equal to -2 and hence the complementary function is f1 of y minus x plus f2 of y minus 2x. हे मिळालं मित्र हो आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण याचं पर्टिक्युलर इंटेग्रल काढू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 3dd डॅश प्लस 2d डॅशचा वर्ग इंटू 12xy विच इज इक्वल टू 12. बाहेर घेऊन घेऊ, आधी लिहून टाकू, बाहेर घेऊ इन द सेन्स आधी लिहून टाकू. 1 अपॉन डिनॉमिनेटरला डी स्क्वेअर कॉमन काढू, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 3 टाइम्स डी डॅश डिवायडेड बाय डी प्लस 2 टाइम्स डी डॅश डिवायडेड बाय डी त्याचा वर्ग इंटू एक्स वाय विच इज इक्वल टू 12. 1 अपॉन डी स्क्वेअर डिनॉमिनेटरची ब्रॅकेटेड व्हॅल्यू न्यूमरेटरला नेऊ, 1 प्लस 3 डी डॅश अपॉन डी प्लस 2 डी डॅश अपॉन डी चा वर्ग होल रेस टू -1 इंटू एक्स वाय. सो विच इज इक्वल टू 12 इंटू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स वाय मायनस 3 टाइम्स डी डॅश अपॉन डी, 3 टाइम्स डी डॅश अपॉन डी काय होईल एक्स वाय. पुढची टर्म का नाही लिहिली आपण, कारण की ती डी डॅशचा वर्ग अपॉन डी चा वर्ग येते आणि अल्टिमेटली त्याच्यावर जर आपण एक्स वाय ऑपरेट केलं तर इट शुड बी 0. सो नॉट नेसेसरी टू राईट डाऊन. मग विच इज इक्वल टू 12 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स वाय मायनस 3 1 अपॉन डी एक्स म्हणजे डी डॅश ऑपरेट केला. डी डॅशचा अर्थ काय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियली. सो विच इज इक्वल टू 12 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स वाय मायनस 3/2 एक्स स्क्वेअर. 1 अपॉन डी म्हणजे इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स विच इज इक्वल टू 12. आता 1 अपॉन डी न मल्टिप्लाय करू म्हणजे इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करू. सो पहिली टर्म ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर वाय डिवायडेड बाय 2 मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय 2, 3 विल बी कॅन्सल विच इज इक्वल टू 12. पुन्हा एक वेळा इंटेग्रेशन एक्स क्यूब
y डिवायडेड बाय 6 मायनस एक्स रेज टू 4 डिवायडेड बाय 8 आणि अशा तऱ्हेनं जर आपण 12 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळेल 2x क्यूब y minus 3 by 2x raised to 4 आणि hence the complete solution is z is equal to f1 of y minus x plus f2 of y minus 2x plus 2 times x cube y minus 3 by 2 x raised to 4 where f1 f2 are arbitrary function. अशा पद्धतीनं आपला हा दुसरा एक्झाम्पल झाला आणि आता जे राहिलेले एक्झाम्पल आहेत आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.